स्टुडंट्स, आज आपण पाहणार आहोत चौथा धडा, ही पिसे कोणाची. तर चला सुरुवात करूया. इथे पिसे म्हणजे काय, तर पिसे म्हणजे फेदर्स. ओके, यह फेदर्स किसके, यह इस लेसन का नाम है. ही पिसे कोणाची. तर चला धड्याला सुरुवात करूया. या धड्यामध्ये तुम्हाला चित्रांची मदत घेऊन गोष्ट सांगितलेली आहे. तर चला बघूया. ही पिसे कोणाची. मीनूचे घर शेतात होते. ती खेळता खेळता घरापासून खूप दूर आली. तिला 2 पिसे दिसली. तिने ती पिसे उचलली. तिला ती पिसे खूप आवडली. तर चित्रामध्ये तुम्हाला जी मुलगी दिसत आहे तिचं नाव काय आहे. क्या होगा उस लड़की का नाम जो पिक्चर में दिख रही है. मीनू, बराबर. तो उस मीनू का घर खेत में था. शेतात मीन्स फार्म में, खेत में. ती खेलता खेलता घरापासून दूर आली. वो खेलते खेलते घर से बहुत दूर आई थी और वहाँ पे उसको अचानक से क्या मिले, 2 पिसे. पिसे मीन्स फेदर्स. उसने वो उठाए और उसको वो बहुत पसंद आए. फिर आगे क्या हुआ देखो. तिला वाटेत एक कोंबडी दिसली. मीनूला वाटले ही पिसे नक्कीच कोंबडीची असणार, म्हणून तिने कोंबडीला विचारले, कोंबडीताई कोंबडीताई, ही पिसं तुझी आहेत का. अभी मीनू को रास्ते में कोंबड़ी, कोंबड़ी मीन्स हेन, मुर्गी दिखी. तो उस मुर्गी को मीनू ने पूछा कि मुर्गी बहन, ये जो फेदर्स है, ये जो पंख है, वो आपके है क्या. आता बघूया पुढे काय होतं ते. कोंबडीने पिसाकडे निरखून पाहिले. नाही ग बाई, ही पिसं माझी नाहीत, असे म्हणून कोंबडी खुराड्यात जाऊन बसली. अभी मुर्गी ने उस फेदर की तरफ निरखून पाहिले. निरखून पाहिले मीन्स अच्छी तरह से ऑब्जर्व किया, अच्छी तरह से देखा और उसको बोला, नहीं रे बाबा, ये मेरी पिसे नहीं है, ये जो फेदर्स है वो मेरे नहीं है बाबा. और ऐसे बोल के वो खुराड़े में जाके बैठी. खुराड़ा मीन्स मराठी में खुराड़ा बोलते हैं और इंग्लिश में उसको कूप बोलते हैं. मुर्गी का घर यानी खुराड़ा. और वो अपने घर में जाकर बैठ गई. आगे क्या होता है देखो. कोणाची आहेत बरं ही पिसं, असे म्हणत मीनू एका झाडाजवळ आली. तिला झाडावर पांढऱ्या करड्या रंगाचे एक कबूतर दिसले. त्याला पाहून मीनूला वाटले, याची तर नाहीत ही पिसं. तिने कबूतराला विचारले, कबूतर दादा, ही पिसं तुझी आहेत का. कबूतर म्हणाले, नाही ग बाई, ही पिसं माझी नाहीत. अभी मीनू को कौन मिला था, कबूतर यानी पिजन. वो कौन से रंग का था, पांढऱ्या करड्या रंगाचे, म्हणजे वाइट और ग्रे कलर का कबूतर था. और उसको भी देखकर मीनू ने वही सेम क्वेश्चन पूछा कि ये फेदर आपके है क्या, ये पंख आपका है क्या. तो कबूतर ने भी वही रिप्लाई किया, नहीं बाबा, ये मेरे फेदर्स नहीं है. आगे क्या होता है. कोणाची आहेत बरं ही पिसे, या विचारात मीनू पुढे निघाली. समोरून आपला पिसारा सावरत मोर येत होता. आता मीनूला पुन्हा प्रश्न पडला. मीनू फिर से सोच में पड़ गई कि ये जो फेदर्स है वो किसके है. और ये सोच में ही थी तो आगे से कौन आया, पिकॉक. मोर यानी पिकॉक आया. पिसारा सावरत मतलब अपना जो फेदर उसका फैला हुआ होता है वो संभालते संभालते आ रहा था. आता पुढे काय झालं बघूया. त्याची एडदार चाल आणि रंगीबिरंगी लांब सडक पिसारा खूप मोहक दिसत होता. तिने आपल्या हातातील पिसे निरखून बघितली. ही पिसे नक्कीच मोराची नाहीत हे तिला जाणवले. तरीही तिने मोराला विचारले, अरे मोरा, ही पिसं कोणाची आहेत हे तुला माहीत आहे का. मोराने पिसांचे निरीक्षण केले. तो म्हणाला, ही तर बदकाची आहेत. त्याची एडदार चाल आणि रंगीबिरंगी लांब सड़क पिसारा खूप मोहक दिसत होता. अभी मोर की चाल इतनी मोहक होती है, इतनी एडदार मतलब कैसे दिमागदार होती है उसकी चाल.
और उसका जो फेदर होता है वो तो बहुत ही अच्छा होता है। आप सबने मोर का जो फेदर होता है वो आपने देखा है ना, मोर पंख, वो कितने अच्छे होते हैं, मोहक यानी मन को लुभाने वाले। मीनूने आपल्या हातातील पिसे निरखून बघितली। मीनूने देखा कि मोर के पंख तो कलरफुल है, बहुत अच्छे हैं, और ये हाथ का, और उसने अपने हाथ में जो फेदर मिला था वो भी देखा। तो उसको लगा ये पंख तो, ये फेदर, ये पीस तो मोर का हो ही नहीं सकता, पीकॉक का हो ही नहीं सकता। फिर भी उसने मोर से पूछा कि ये पंख आपका है क्या? तो मोर ने उस पंख को, उस फेदर को ध्यान से देखा, निरीक्षण किया मतलब ध्यान से देखा, और बोला कि ये तो बत्तख के फेदर से, ये जो ही जी पिसे आहेत ती बदकाची आहेत, बदक मीन्स डक, डक के फेदर से। पुढे काय झालं? मीनूला खूप आनंद झाला। तिने मोराला विचारले, मला बदक कोठे भेटेल? मोराने बदकाचा पत्ता सांगितला। त्याचे आभार मानून मीनू पळतच नदीवर आली। नदी किनारी दाट झाडी होती। तिने बदकाला हाक मारली। अभी मीनू को समझ में आया था कि ये जो पंख है वो किसके हैं? बत्तख के हैं, डक के हैं। तो उसको बहुत अच्छा लगा था। उसने मोर से पूछा कि मुझे बदक कहाँ मिलेगा, उसका एड्रेस दे दो। तो मोर ने मीनू को बत्तख का पता बता दिया। मोराने मीनूला बदकाचा पत्ता सांगितला। फिर मीनू दौड़ दौड़ के ही मोर का शुक्रिया अदा करके बत्तख से मिलने चली आई। नदी किनारी दाट झाड़ी थी। दाट झाड़ी मतलब घनी झाड़ियाँ थी। उसने वहाँ से ही बत्तख को आवाज़ लगाई। फिर आगे क्या होता है, पुढे काय होते बघूया। बदक झाडीतून बाहेर आले। मीनूने त्याच्यासमोर हातातील पिसे धरली आणि त्याला म्हणाली, ही तुझी पिसं मला सापडली आहेत, मी तुला शोधत होते, ही घे तुझी पिसं। अभी मीनू ने जब बतख को आवाज़ लगाई तब बतख झाड़ी में से बाहर आया, और मीनू ने फिर उसे अपने हाथ में रखी हुई फेदर्स दिखाई और बोली कि ये लो तुम्हारे पंख जो मुझे मिले थे। फिर क्या हुआ? बदकाला मीनूचे कौतुक वाटले। बदक मीनूला म्हणाले, मीनू, तू माझी पिसं देण्यासाठी इतक्या दूर आलीस, म्हणून ही पिसं तुझ्याजवळच ठेव. एकदा पिसं गळून पडली की ती पुन्हा जोडली जात नाहीत. तुला अशीच वेगवेगळी पिसं सापडली तर ती तू सांभाळून ठेव. डक को मीनू के बारे में बहुत अच्छा लगा. उसको कौतुक वाटले, एडमायर फील हुआ उसको कि मीनू एक पंख के लिए यहाँ तक आई. फिर उसने मीनू को समझाया कि ही पिसं तुझ्याजवळच ठेव. ये जो फेदर्स है वो तुम अपने पास ही रखो, क्योंकि एक बार ये फेदर्स टूटकर गिर जाती है तो फिर से वो जुड़ती नहीं है. ऐसे उसने मीनू को समझाया. तो उसने बोला, अगर तुझे आगे जाके भी कभी ऐसे फेदर्स मिले मेरे या फिर किसी भी बर्ड्स के, तो तुम वो अपने पास अच्छे से संभाल कर रख. ऐसे उसने मीनू को समझाया. अभी आगे क्या होता है? मीनू आनंदाने घरी आली. तिने बदकाने दिलेली पिसे आपल्या वहीत ठेवली. मीनू को बहुत अच्छा लगा कि अभी ये जो पंख मुझे मिला है उसको तो वो बहुत पसंद था, वो अभी मेरे पास ही रहेगा. वो घर गई और उसने उसको अपने नोटबुक के अंदर, वही मीन्स नोटबुक के अंदर रख दिया. तर ही होती मीनूची गोष्ट. तर या पाठाच्या खाली काही प्रश्न आहेत, ती आपण बघूया. मीनूचे घर कोठे होते? मीनूचे घर कोठे होते? मीनूचे घर शेतात होते. मीनू कोणाकोणाला भेटली? सांगा बरं, कोणाकोणाला भेटली? पहिले ती कोणाला भेटली? कोंबडी, नंतर कबूतर, नंतर मोर आणि नंतर बदक. बरोबर.
मिनूला बदकाचा पत्ता कोणी सांगितला? मिनूला बदकाचा पत्ता मोराने सांगितला. पिसे कोणाची होती? पिसे बदकाची होती. बदकाने मिनूला काय सांगितले? बदकाने मिनूला काय सांगितले की ही पिसे तू तुझ्याकडे सांभाळून ठेव. बदकाने सांगितले की जी पिसं गळून पडतात ती पुन्हा जोडली जात नाहीत, तर ही पिसं तू अशीच सांभाळून ठेव, असं त्याने सांगितलं. तर आज आपण ही पिसे कोणाची हा धडा शिकलो आहोत. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू एव्हरीवन.